श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 15 जुलै। श्रीराम जय राम जय जय राम। तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित। श्रीराम जय राम जय जय राम। तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित। काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही। विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते। आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला 3 गोष्टी आवश्यक आहेत। 1 सद्विचार, दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती। संत ओळखणे फार कठीण आहे। आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळायचा। त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे। भगवंताचा विचार तो सुविचार होय। भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत, पण याही पेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे। तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरुरी न पडता संतच, अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील। अहो, खडी साखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको। तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही, पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही। त्याला एक विद्या नाही आली तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही। आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही। तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागलीये का? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल। तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहत असतो। आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करेल, पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे। त्याला देह नसला तरी तो नाही असं समजू नका। तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो दुश्चित्त होतो, म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित्त होऊ नका। देहाचे भोग येतील जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा। तुम्हाला आता काही करणे उरले नाही असे मानू नका। गुरुभेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही, मात्र गुरुला अनन्य शरण जा। एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला। मी त्याला विचारले, अरे तुला एवढा आनंद कसला झाला? त्यावर तो म्हणाला, मला आता आनंदाशिवाय काही उरलेच नाही, कारण मला आज गुरु भेटले। जो असा झाला त्यालाच खरी गुरुची भेट झाली। तुम्ही गुरुला अनन्य शरण जा म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरूरच नाही। भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे, म्हणून रात्रंदिवस रामाचा ध्यास असावा, मुखी त्याचे नाम असावे। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला गुरुभेटीविषयी सांगतायत। खरं तर आपल्याला सगळ्या विषयांची माहिती असते, पण आपलं काय होतं की आपण प्रपंचातल्या विषयात अडकतो आणि मग त्यातली सुखदुःख जी असतात ती निस्तरताना आपल्या नाकी नऊ येतात आणि मग अशावेळी आपली तारंबळ उडते। आणि हे जर टाळायचं असेल तर मुख्य अशी 3 साधनं आहेत। एक म्हणजे संतांची संगती, सद्विचार आणि नामस्मरण। आता संत ओळखणं तितकंसं काही सोपं नाही, कारण त्यासाठी आपल्याला त्यांच्यासारखं होणं जरूर आहे।
दुसरं सद्विचार ते आपल्याला करता येऊ शकतात निश्चितपणे, पण त्याही पेक्षा जे अत्यंत सोपं आहे आणि जे कायम आपल्या जवळ आहे असं जे नाम आहे ते महाराज म्हणतात आपण सातत्याने आणि चिकाटीने घेत राहणं आवश्यक आहे, कारण तेच आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती करून देऊ शकतं. महाराज इथे सांगतात की आपण खरं तर म्हणतो ना की आपण गुरु केले किंवा आपण त्यांचा अनुग्रह केला, पण मुळात त्याच्या अगदी उलट आहे. जेव्हा एखादा शिष्य पक्का तयार होतो ना तेव्हा खरं तर गुरु अगदी आपल्याला धुंडाळीत आपल्या आयुष्यात येतात आणि मग त्यांची कृपा आपल्यावर बरसते. आणि म्हणूनच आपण अत्यंत पराकाष्ठेने आणि निष्ठेने त्यांना शरण जाणं आणि त्यांची संगत धरून राहणं आणि त्यांनी दिलेलं जे साधन आहे नामाचं ते करत राहणं आवश्यक आहे. आणि एकदा का असे आपले गुरु आपल्याला लाभले ना की आपल्या आयुष्यात आपलं सार्थक झालंच म्हणून समजा. आणखीन एक गोष्ट महाराज सुंदर सांगतात की आपलं आपल्या आईशी सगळ्यात जवळचं नातं असतं. आपण देहाने जोपर्यंत आहोत तोपर्यंत ती आपली संपूर्ण काळजी घेते, पण याही पेक्षा पलीकडे जाऊन आपल्या देहाच्या पलीकडे जाऊन आणि जन्मोजन्मी आपली काळजी आपले गुरु घेत असतात आणि आपल्याला सर्वार्थाने सांभाळत असतात. आणि म्हणूनच त्यांच्यावर आपली पूर्णपणे निष्ठा असणं, पूर्णपणे विश्वास असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि एकदा का आपल्या आयुष्यात आपल्याला गुरु लाभले की दुसरं काही मागण्याचं उरतच नाही, कुठलीच इच्छा उरत नाही. आणि तो सगळ्यात मोठा परमानंद आहे. असा हा परमानंद आपल्या गुरुच्या कृपेने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो आणि आपलं आयुष्यही त्यांच्या कृपेने गुरुमय हो, हीच त्या सद्गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम